नमस्कार. आज पाऊस पडतोय, स्टॉल बंद. आज शुक्रवार आहे ना, आणि आपण बनवणार आहे भजी. भाईला इच्छा झाली आहे कांदा भजी खायची. खायला मंचुरियन सोडून आज भाई आपल्याकडून कांदा भजी तयार बनवणार करतोय. आहे. हे बघा, कांदा आणलंय सगळं. हे बेसन, नंतर हे कांदे कापायचे, कांदे साफ करून घेतले आहे ना. हे सगळं आपण करतोय आहे ना या भाईच्यासाठी. कांदा भजी करायचं आहे आज घरीच. आपला स्टॉल बंद. आज आपले ब्लॉग बघता बघता वैभवी आले समोर. हे बघा, आपलेच युट्यूब वरती आपण ब्लॉग बघून आपले मस्ती है ना नवीन ब्लॉग चालू आहे. तुम्ही पण आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आहे ना, काय बोलताय आपले प्रोप्रायटर कुठे आहेत, मालक कुठे आहेत? मालक करतायत साफसफाई झाली. हो इकडे बघा जरा, हे साफसफाई मध्ये दंग आहेत. चला तर आपण कांदा भजी तयारी करू. कांदा भजीची तयारी. पाऊस बघा किती तुफान पाऊस आहे. आज फ्रायडे, आज शुक्रवार, गणपतीचा 3रा दिवस आणि आज तुफान पाऊस. त्यामुळे आपण स्टॉल बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या बारक्याला मूड आलाय कांदा भजी खायचा. साई झोपलाय. श्री आपला तयार. हा तर आपला हा सामान श्री दाखवेल. ओळख हा, यालाच भजी खायचे. हा कांदा ओके. भजीमध्ये मेन असतो हा मेन. हा बेसन. आपण सगळ्यात जास्त मेन असतो. हा मेन होचे महत्वाचा. हा मीठ. हा टाकून चव येते. काळं मीठ. आपण काळं मीठ हा. आणि हा ओवा, जिरा. जिरा. हा साई झोपलाय. साईचे पाय दिसताय पाठून. आणि हा तिखा लाल मसाला. हा त्याचं ब्रँडिंग करतोयस की काय? तो स्पॉन्सर. नो स्पॉन्सर. ओके नो स्पॉन्सर. आता हे सगळं मिक्सिंग करणार. काय भजीवाला? भजीवाला ना आपला श्री फूड्स. हा मंचुरियन वाला. आज मंचुरियन सोडून श्रीसाठी आपण करतोय कांदा भजी विथ आपल्या ब्लॉगिंग आहे ना. आपला ब्लॉग चालू आहे समोर. बघतोय आपण. कोणी बघो ना बघो पण आपल्याला बघतोय आपण आहे ना. आपले ब्लॉग मस्त काम करायला मजा येते. आपण काय करतो हे पण तुम्ही पण की बघा. सबस्क्राईब करा, नक्की करा. आपल्या मेहनतीचं चीज होईल आहे ना. तुम्ही तुमचं एक सबस्क्राईब. आपण फायनली श्री बरोबर बोललेला ओवाच आहे. आपल्या भजीमध्ये ओवा टाकलाय. त्यानंतर आपलं काळं मीठ. त्यानंतर आता आपलं जाईल बेसन. ओके सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. त्यानंतर मजा येईल ना. थोडंसं आपलं चण्याचं आपल्या तांदळाचं पीठ टाकलंय आपण थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी ना. आता काय टाकते माधुरी? बेसन घ्या. हा आता माधुरीने आणलंय बेसन. आपलं आपण फॉर्च्युनरचं बेसन घेतलंय. ओके चल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. कांदा भजी यार मस्त गरमागरम पाऊस. हा हे बघितल्यावर तुला कोणाची आठवण आली? एक आपले कस्टमर होते. कस्टमर म्हणजे आपला दादाच गणेश वीर. हा बघ आहे ना गणेश वीर. दादाला खूप जेव्हा पण पाऊस पडायचा गणेश दादा बोलायचा, अरे दादा एकदा तरी कांदा भजी घाल स्टॉलवर खायला. दादा खरंच आठवण आली आहे. दादा वीर दादाची आठवण आली आज आपल्या गणेश दादाची. आता तू पुण्याला आहे त्यामुळे आता प्रश्नच नाही बहुतेक. बघू नंतर कधी येशील तेव्हा नक्कीच. पण आपण आता कांदा भजी आपण करतोय है ना. गणेश दादाची आठवण आली. गणेश पासीलकर तुम्ही पण गेलात गावी, मस्त भजन बिजन करताय. लाईव्ह येतोय फेसबुकला वगैरे बघतोय आम्ही. तुम्ही छान उपक्रम करताय, सगळीकडे भजन करताय. तुम्हाला बघून आम्हाला पण आता गावी जायची इच्छा झाली आहे. गणेश पासीलकर तुमच्यासाठी पण खास. ओके तर आता आपण टाकतोय लाल मसाला तिखट थोडंसं चवीपुरतं. एकाला तिखट लागतं. हा आमच्या बारक्याला झणझणीत लागतं. झणझणीत कुठे गेला आपला झणझणीत? सगळे रडतील नाही तर त्याच्यामुळे. हा बघा ह्याला तिखट लागतं. हा बॉडी सिंग तयार. अरे आपली सुचित्रा आली आहे. आपण ब्लॉग बघता बघता सुचित्रा मॅडम आपल्या आली आहे. मेवणी साहेब आल्या दिसल्या समोर है ना. आपलाच ब्लॉग बघतोय आपण. सौरव जोशी पण आलाय. सौरव जोशी आलाय. त्याला जाते. चिंगी पण आली आहे. चिंगी आली. चिंगी ब्लॉगिंग वर चिंगी आली आहे. चिंगी आली आहे. कांदा भजी तयार. चला बघू आता आपण उडू आता नाही. बघता बघता आजी आल्या समोर. आपल्या जुना सब खूप कस्टमर. हा आजी नातवाला घेऊन येतात नाही नेहमी. खूप आठवणी ना. आपण माधुरी आपले ब्लॉग तयार करतो पण आपल्या आठवणी आपल्याला आपल्या टी व्हीवरती बघायला भेटतात. आता काय करतोय ते बघा. मामा आले. मामा चाय कॉफी घेऊन आलेले त्यावेळेला. आपल्याला खूप गर्दी होती त्यावेळेला आणि मामा चाय कॉफी घेऊन आलेले. थँक्यू मामा. तेव्हा काय बोलता नाही आलं. हा नयन ओके.
चला बाकी मस्त आपलं तेल गरम करत ठेवलंय आपण. आपलं स्ट्रक्चर तयार. ओके, बघू आता आपण. तेल जरा गरम झाल्यानंतर आपण भजी सोडू. पाऊस बघा किती आहे, पाऊस एकदम जोरात तुफान पाऊस बघा. हा ब्लॉग मयुरीने केलाय आपला, थोडासा छोटे कानी ब्लॉग. मयुरी व्हिडिओ करते. मयुरी तुझा आवाज. हा, हे आम्ही व्हिडिओमध्ये आपण नसतोच बरोबर, आपल्या हातात कॅमेरा असतो ना. आता मयुरी ब्लॉगिंग करते. ह्या मयुरीनी माझ्या हातातून मोबाईल घेतलेला, व्हिडिओ करत होती आपली चायनीज बेल. ओके ओके, हो हो हो, बरोबर बरोबर, त्यावेळेला टाईम नव्हता. आणि आपलाच ब्लॉग आपण बघतोय नाही श्री, मजा येते ना. हां, मग आपल्याच व्हिडिओ बघायला. आपले मंचुरियन आता बघ, या बसमधनं आपल्याला एकदा फिरायला जायचं आहे. बघा मयुरी. ओके, मयुरीचं दर्शन झालं. नक्की जाऊया. आणि आपलं रोमॅन्टिक झाड फायनल. बघा, याला भूक लागले. बनवणार नाही मग. आता आपला फायनल तेल गरम झालंय आणि आपल्या भजीची सुरुवात. कांदा भजी असले की नखरे असतात सगळ्यांना. अरे बस काय, घरी असल्यास आपण लोकांचे तिकडे लोकांचे आग्रह पूर्ण करतो इथे घरी आपण. करू. मंचुरियन इथे घरी आपल्याला नको ती कामं करायला लावतो ती पोरं आपल्याला. पण ठीक आहे, फायनली आपली माधुरी भजी सोडतीये. पाठी आपला बारक मस्त ना. कसं वाटतंय घरी? आता आम्ही एकदम निवांत आहे. आज स्टॉल बंद आहे, शुक्रवार आपला. पाऊस पण खूप आहे. मला दाखवतो किती पाऊस आहे. पाऊस. आणि इकडे आपल्या छोट्यासाठी आग्रहासाठी आपण कांदा भजी आज करायची ड्युटी पडली आपल्याला. आज मी भजी नाही सोडत आहे, माझी भजी सोडत. कांदा भजी मस्तपैकी तयार. आणि बघ वीर दादा, कांदा भजीची आठवण आहे ना, तुझी पण आठवण. गणेश वीर आमचा दादा आता पुण्याला आहे. आई तुमची पण आठवण येते. आणि गणेश दादा तुझी पण. भावाजी तर येतात म्हाडामधून, पण तुला मिस करतोय आम्ही. आज कांदा भजीच्या रूपात तुझी आठवण आली, कारण तूच मागायचास. पाऊस चढ पडला की तू बाईक घेऊन आला भिजत, तर दादा दाजी कांदा भजी तरी करा कधीतरी, है ना माधुरी? दादाची आठवण आली ना. आईची आठवण येते. ओके, चला आईला भेटायला येतील जायचंय. येतील ते. आपण जाऊन येतो पुण्याला. आपण किती वर्ष जातोय पुण्याला यार, भेट देतो. पुण्याची कधी गाठ होते काय माहिती. मुंबई पुन्हा जाऊन हा बघा काय करते. डान्स झालाय मस्ती. साई झोपलाय. साईने जागरण केलंय का लालबागच्या राजाला गेलेला आणि आज झोपलाय निवांत. कांदा भजी आपली तयार होते. आपल्या ब्लॉगवर आपले चीज मंचुरियन. ओके, आपल्या ब्लॉगमध्ये ही सानिका चीज लवर. सानिका आपलं ब्लॉगिंग पण. अष्टमीचा ब्लॉग सुरू झाला आता बघ. आपली हंडी आपण दरवाजात बांधलेली ना. तुम्ही नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. अजून पुढे अजून आपल्या गमती जमती आपल्याला खूप बघता येतील आपल्या स्टॉलच्या सगळ्या, आहे ना माधुरी? आपल्याला सपोर्ट करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला जर आहेत काही जण, इंस्टाला नसतील त्यांनी पण दिनेश हेलकर 38ला फॉलो करा. हे बघा, आपल्या घरचा जन्मोत्सव आज आपण आला. आता तो ब्लॉग बघतोय आपण. आपल्या घरातला गणपती, त्यानंतर किती 1 लाखचं टार्गेट. अच्छा, तू मोठा होईपर्यंत होईल 1 लाख आपली, मला वाटते. नंतर तू ऑपरेट करशील ना आपलं चॅनल. हा बस, आम्ही गेल्यानंतर. कुठे गेल्यावर आम्ही कुठे गेल्यावर करशील? नाही एवढं परत आणणार आम्ही. वैकुंठाला जाणार आम्ही. पावसाचं प्रमाण अजून वाढलं नाही. पाऊस वाढलाय. पावसाचं प्रमाण. कांदा भजी मस्त पूर्ण रूम मध्ये घमघमाट सुटलाय कांदा भजीचा. खरंच तेव्हा आपल्या मंचुरियनचा जसा स्मेल तसा कांदा भजीचा बघू शकताय. कांदा भजी आपली फायनल टच. ओके, मस्त झाली आहे. दादाला पण उठवायचा. कांदा भजी तयार. आता या वासाने साई उठेल आपला आपोआप. गरम गरम खाऊन घ्या. गरम कांदा भजी तयार. मस्त गेल्या. अरे एक नंबर. हा, लाईट. कांदा भजी आपली तयार. अरे हो, कांदा भजी तयार. पहिली डिश तयार. आणि ज्याला पाहिजे होती त्याला दिली आपण टेस्ट करायला. बघ आधी भजी तर टेस्ट कर. काय बघूया कशी आली आहे. गरम आहे ना? हा, गरम. सावकाश. काय कशी वाटली? याला बरोबर टेस्ट कळू द्या. एकदम चवीत आहे आमच्या घरात. हा, आणि तुम्ही ना मंचुरियन नका विकू.
आणि त्यापासून 25 week आहे. हा भजीच विका आहे बघ. हा काय सांगतोय तरी आपण काय सांगतोय हा भजीच विका मंचुरियन सोडून आमची लोक आम्हाला मारतील येड्या मंचुरियन खायला आमच्याकडे खूप लांबून लांबून लोक येतात कळालं काय ही तुझी एक भजी पडेल आम्हाला का मस्त आवडली ना तुला बघा पहिली याला दिली आहे आता साई उठेल साई पण खाईल गरम गरम आपण पण खाऊ दुसऱ्या भजी अजून तयार होत आहे बाय खाता खाता आम्ही आपला ब्लॉग बघतो बघा श्री आपला चढला अंडी फोडायला आपल्या दरवाज्यात आपण गोकुळाष्टमी आपल्याकडे जोरात साजरी होते आणि त्याचीच व्हिडिओ बघतोय आज आपण हे बघा साई आलाय साईने पूर्णच फोडली अंडी त्या युट्यूबला किती फॉलोअर्स होतील किती काय होतील ते पुढचं पण ह्या आठवणी आहेत ना या अशा बघता येतात तुम्हाला पण जमलं तर घरातले छोटे छोटे असे ब्लॉग करून म्हणजे कधीही बघू शकता तुम्ही आहे ना काही टेन्शन असेल काही दुःख असेल तर आपण आपल्या जुन्या आठवणी बघू शकतो असं आणि पुन्हा रिफ्रेश आपण काम करण्यास सज्ज आहे आपले पंगत आणि मयुरीचे 2 कार्टून आणि आपली साईची गँग सगळी बच्चा कंपनी आणि मयुरी वा मयुरी यासारखी येते आणि कोंबडी हा हा दुर्वांगने नाव घेतलेलं हा नाही नाव हा नाव दुर्वांग नाही आपला सार्थकने नाव घेतलेला बंटी त्याच्या बाजूला आता भजी खाता खाता आपलं हे पण चाललंय बघा आता दुसरा खाना आपला भजीचा पहिला गाणं संपला पण लगेच आता तिसरा गाणं राहिला लास्ट बस मग बघू मस्त बघा स्ट्रक्चर तुम्हाला काय वाटतं आपण स्टॉलवर कांदा भजी ठेवायची नक्की कमेंट करा ज्याला ज्याला ठेवायची वाटते त्यांनी नक्की कमेंट करा की स्टॉलवर आपण कांदा भजी काढायची का बघा श्री काय त्यांनी बोलतोय बनवलं त्यालाच कोणी नाही बनवत आहे. अच्छा हा मग बरोबर बघा श्रीला मम्मीची काळजी बरोबर थँक्यू आणि ते अरे तुम्हाला हा म्हणून ओके छान हां वा आमच्या छोटा कार्टून आहे सगळ्यांची काळजी घेतो नाही स्टॉलवरनं आल्यावर मालिश करायला पाणी द्यायला पुढे असतो बाकीचं साई स्टॉलचं आपले डबे बिबे सुचवतो दोघं पण खूप करतात दोघं आपली साई उठलाय बघा आहे ना फायनली साईचं दर्शन झालेलं बघा साई उठलाय आपला ओके बघू आता मित्र आलेले आपले भजन बोलत होते अष्टमीच्या दिवशी नाही दादानी चांगलं आवाज पण छान होता याचा मस्त सगळे भजन करत होते बंटी ढोलकी उत्तम वाजवता बंटी हा बघा मयुरी बसलेली वरती माधुरी इकडे मयुरी तिकडे आणि छान चाललेलं सगळं ओव्हरऑल ना आपण 5 वाजेपर्यंत धमाल केलेली श्री बिना बोलणं. संध्याकाळी मोदक तर आपली पोरं मस्त गाणी बोलताना कॉपीराईट येईल म्हणून आपण हा गाणं टाकलेला या पोरांचं आवाज व्हायलेन्स वगैरे टाकला त्यामुळे आपण मुलांचा नाही तर आवाज गोड आहे यांचा दाखवता नाही आला आपल्याला आवाज युट्यूबला वाटत तर व्हायलेन्स काहीतरी करतं वाजत आलं साईकडे साईनी भजी साई उठलाय कशी आले भजी एकदम मस्त मग मंचुरियन सोडून आपण भजी पण विकायची की मंचुरियनच ॲड करायचं बघा तुम्हाला पण काय वाटतं साई पण बोलतोय पण स्टॉलवर आपण असं काही नाही करणार आपलं मंचुरियनच बेस्ट आहेत ना तुम्हाला पण वाटत असेल की आपण मंचुरियन बरोबर कांदा भजी पण ठेवायची कोणाकोणा वाटते कमेंट करा मस्तपैकी आहे ना चला ही मंडळी आपले ब्लॉग बघता बघता नाही हे बघा मस्त सगळी भजी गँग बसली आहे इकडे भजी खायला ही दळून झाली आहे कांदा भजी आज मंचुरियन नाही आम्ही कांदा भजी ट्राय केली आहे मस्त वाटली ना आवडली सगळ्यांना कांदा भजी आवडली घरच्या घरीच केली नाहीतरी बाहेर आता कांदा भजी भेटतच नाही वडापावच्या दुकानात नाही बहुतेक जण कमीच केली सगळ्यांनी बनवायची तर आज मस्त आपला पावसाचा बेस झाला पाऊस पण तुफान आहे ताई कोणत्या स्नेहल काय नाव तिथं श्रेया तुमचे मंचुरियन भेटणार आज 100 प्लेटची आपली ऑर्डर आहे रात्रीची 8ची ते बोलत असतील घरात बसून कांदा भजीवर खात्यात आमचे मंचुरियन कधी तयार करतील तुमचे मंचुरियन टायमावर भेटणार 8 वाजता तुम्ही सांगितले 8 वाजता आपण तुम्हाला आंबेवाडीच्या नाक्यावर आणून देऊ तर धन्यवाद चला आमच्याच वेळेला लाईक करा सबस्क्राईब करा सी फूड्सला ना आपल्याला सपोर्ट करा बरोबर की नाही नक्कीच व्हिडिओ बघा सगळे यूट्यूब वरती व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला बाय